लवकर दे लवकर दे. फोडून झालेला आहे. नारळ पाणी वगैरे कशाला बघा परफेक्ट 2 तुकडा. हेच फायनली मम्मीने बनवलं मस्तपैकी. सर्वजण उकडीच मोदक बनवतात, मम्मीने मला तळलेले मोदक म्हणजे तयारी चालू आहे त्याची. मोदक तर बनवले ते बघा इकडे बनवतो मोदक मस्तपैकी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कुठे चालली हा? आमचे पत्रकार बघ तुमची तर मी बुरलो असतो ना म्हणून नाही आलो. अजूनही साफ करताना लोक भरपूर जण. अजून काही स्कूटी कोणाची आहे काय काढली नाही. डेंजर एकदम उलटीच करून ठेवली तिला. बघू शकता मंदिरामध्ये बघा कचरा. मंदिराच्या म्हणजे बाहेरच एवढा कचरा. आता मंदिरामध्ये दाखवतो तुम्हाला. मावशीला हा मग जाईल ना गाडी. काढ सकाळचा होता गाडी एवढी पुरते. हॅलो काही जणी चालू आहे टुकड्यांवर तुमचा मनापासून स्वागत आहे. आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मस्तपैकी चालू आहे नाक्यावर बुशिंग आणणार आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. आणि मग तिथून येताना तुम्हाला अजून एक वस्तू दाखवायची लाईटीबाबत. म्हणजे लाईटीबाबत वाट लागली पूर्ण. तर मगाचपासून लाईट गेली आहेत की आली नाही. तर नाक्यावर जाऊ पहिलं बुशिंग घेऊन या, त्याच्यानंतर तुम्हाला लाईट दाखवतो. मस्तपैकी आलो एक नाक्यावरून घेऊन बुशिंगाची शेंग आहे बघा एवढी. आता रोज खायच्या, रोज म्हणजे बुजून खायच्या मस्तपैकी. चला देऊ. आणि लाईट पण गेली. का गेले ते तुम्हाला दाखवलं. टोरंटवाले आले ना तेव्हापासून पूर्ण म्हणजे गावाची आणि प्रत्येक म्हणजे आजूबाजू गावांची वाट लागले. त्याचं रिझन असं आहे की रोज काही ना काही होतं, कुठं ना कुठं होतं. त्याच्यामुळे पूर्ण गावाची लाईट जाते. टप्प्याटप्प्याने समजा या खांब्यावर झालं तर पुढच्या खांब्याची लाईट असायला पाहिजे, तसं नाही. तर काहीच निघालो होता तुम्हाला लाईट दाखवायला. दर खिडकी गोल. आता मेकअप करत होती म्हणून आता तिला जालीमधून दिसतंय. तर दाखवतो तुम्हाला लाईट. चला ही पण त्याच्यामध्ये खिडकीच्या मध्ये तयारी करायला आले. कॉलेजला चालली असेल तर म्हणजे आता त्यांचं कॉलेज चालू झालं आहे. काय माहिती फार्मसी करते त्याच्यामुळे करते बघा. टोरंटवाला धन्य आहे यांच्यापुढं. रोज काही ना काही कुठं ना कुठं खोदकाम चालूच आहे. काहीच बघितलं मस्तपैकी. आता किती तास लागतील ना सांगू शकतो. आता ती वायर कट करायला घेतलं त्यांनी. म्हणजे जी केबल आहे मोठीवाली ती. आणि परत मग तिला जॉईंट करणार, तिला तो लिक्विड टाकून जाम करणार. हो मग तेव्हा ती लाईट येईल. नाही तर मग लाईट नाही येणार. तर बघूया कसं काय. आता किती वाजेपर्यंत लाईट आहे. तर मला पण व्हिडिओ अपलोड करायचे आहे. आता नेटवरूनच करायला लागेल. तरी पण 500 MBचे आहे. म्हणजे जी मात्र 1.5 GB आहे त्यातलं अर्धा तर संपूनच जायला असत. तर चला पटकन जाऊ इन्स्टाला. जर फॉलो नसेल केलं तर जाऊन फॉलो करा. इकडे कालची आपण कार डिलिव्हरी घेतली होती त्याचीच व्हिडिओ करायची. व्हिडिओ कशा कोणावर भुकतो. भांडीवाले आलेत ना केसावर भांडी त्यांच्यावर भुकतो. मस्तपैकी घेतलं. आता मग मी नारळ फोडायला बघा. मोदक बनवला मस्तपैकी. मम्मीने इथं बिड्डा सोडून घेतलेला. तर चला पटापट नारळ सोडून म्हणजे फोडून घेतो. लवकर दे लवकर दे. गाईज मस्तपैकी नारळ फोडून झालेला आहे. नारळ पाणी वगैरे कशाला बघा. परफेक्ट 2 तुकडा. परफेक्ट 2 तुकडे गेले मस्तपैकी. नारळ पाणी बघा किती निघले जायचे. पंचामृत एवढा पण नाही. नारळ वगैरे फोडून मग अशी झाला होता. आता मम्मीने त्याची चोख बनवली बघा.
मस्तपैकी मोदक बनवला. आणि इकडे आज पण इडल्या बनवायला घेतल्या, ताज्या इडल्या. आणि इकडे ती उसळ पण बनवली उपवासासाठी, कारण की आज संकष्टी आहे म्हणून. आपल्याला इडल्या बनवता, आज जेवण नाही ना म्हणून. तर चला फटाफट रेडी झाले ना, खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि संध्याकाळी आपल्याला बिड्डा आहे, मग अशी दाखवलं तर सोलून ठेवलेलं. आणि वटाणंसुद्धा आहे, 2 भाज्या. गेलो होतो मस्तपैकी तुरवा आणि खायचं पान आणायला. रात्रीची तयारी चालू आहे, तर चला पटापट देऊन येऊ मम्मीला. हेच फायनली मम्मीने बनवलं मस्तपैकी. सर्वजण उकडीचे मोदक बनवतात, मम्मीने मला तळलेले मोदक, म्हणजे तयारी चालू आहे त्याची. मोदक तर बनवले ते बघा, इकडे बनवतं मोदक मस्तपैकी. माझं फेवरेट मोदक. तळलेलं मोदक मला एवढं आवडतात ना, तुम्ही 12 दिलं तरी मी 12 घेईन. पण उकडीचं मोदक बिलकुल आवडत नाही. बघा कमेंट करून सांगा तुम्हाला कोणते कोणते मोदक आवडतात. तर मम्मी घेते मस्त बनवून. चालो जाऊन थोडा आराम केला होता. तर चला आता संकष्टीचा टाईम झालेला आहे मस्तपैकी. आणि मम्मी करते पूजा, दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे पूजा झालेली, केले आपण थोडा प्रसाद ठेवतो. आणि आपले फेवरेट मोदक पण आपण खाऊ. थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. आज काही ब्लॉग पुरा होणार नाही, त्याचं रिझन असं आहे मी कुठे बाहेर पण नाही गेलो आणि माझं काम होतं म्हणून मी काही ब्लॉग जास्त शूट केला नाही. तर चला आपण पण मस्तपैकी पाया पडून घेऊ आणि मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर काही मस्तपैकी पाया पडायला. गणपती बाप्पाचा चेहराच दिसत नाही. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर पाया पडून झाले मस्तपैकी. ते मोदक आहेत ते घेऊन जायचं आहे घरामध्ये, कारण मम्मीने आरतीचं ताट वगैरे घेऊन गेले. तर चला जाऊ डायरेक्ट. आता डायरेक्ट जेवायला करतो आणि मग डायरेक्ट उद्या ब्लॉग चालू करू. The next day. Hey. Huh? Hey. हा कुठे चालली? हा काय? हा कुठे चालली? बघू शकता आमची मम्मी बघा, घरचे घर. बोल आता पुढचा बोल. इकडे आदर्श बसले मस्त पैकी गेम केलास. इकडे मम्मी गजरे बनवतात. तर चला आपल्याला निघायचं आहे आता इथून, जायचं बाहेर जरा एक कामानिमित्त. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो मगाशी. आधीचा काहीतरी आंगरकीचा अर्धा ब्लॉग होता ना, त्या ब्लॉगमध्येच कंटिन्यू करतो आज. म्हणजे आज पावसाने पूर्ण धुमाकूळ घातले. सेपरेटली ब्लॉग बनवले मी, तो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. हा थोडा लेट बघायला भेटेल मला आता वाटतं, असं वाटतं, कारण की आज अंगारकी संकष्टी होऊन गेलेली आहे कधी. आणि मम्मीसोबत आम्ही मस्ती करत होतो. आता पुन्हा एकदा खाली झालं तुम्हाला दाखवतो. लोकांचे खूप हाल झालेले आहेत त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. जसा 26 जुलै 2005ला जसा आलेला पुरा, त्यापेक्षा भयानक पुरा आले. आणि आपल्या जिथं नाही तर प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं म्हणजे पाणी पडतंय तिथं तिथं आलेलं आहे. तर चला बघूया अजून काय काय चालले लोकांना. कारण की आता पुन्हा पाण्याने सुरुवात तर केली पडायला, आता परत पाणी भरेल नाही भरेल सांगता येत नाही. ही दिवसाची वेळ होती म्हणून ठीक होता, रात्रीच्या वेळ तर मग कितीतरी लोकांचं नुकसान झालं असतं. त्याचं रिझन असं आहे की रात्री अशा अंधारमध्ये झोपलेले असतात लोक, आणि तेव्हा काय करायचं सुचत ना. आता इथं ते 3 रिक्षा आहेत, अजून 1 रिक्षा आलं नाही. बाहेर 2 का 3 लावले, गाड्या पण भरपूर लावल्यात. पण मगाशी दाखवलंच मी. आता तुम्हाला जे लोकांनी साफ केले कचरा, आमच्याच घराजवळ एवढा कचरा होता ना, अक्षरशः सगळा पप्पांनी मोटर लावून धुवले बघा पूर्ण. तरी पण त्या बाजूला कचरा आहे, रस्त्यावर आहे बरेच ठिकाणी. आता तिथं मेन म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवतो कचरा किती आहे. डेंजर एकदम काय असं सीन झाले ना. तरी पण भरपूर लोकांचं नुकसान पण झाले. कचरा असं आहे, त्यांचं काही साफ केलं आहे आणि इथं टाकून दिले सगळं. अजून साफ करतात लोक कचराच करतात. आमचे पत्रकार बघ
तुमची तर मी बुरलो असतो ना म्हणून नाही आलो. अजूनही साफ करताना लोक भरपूर जण बघा सगळं. आता मंदिराजवळ बघा किती कचरा गेले आणि मंदिरामध्ये पण तुम्हाला दाखवतो. यो फक्त या गोष्टीची वाट बघतोय. केव्हा काही होतं ना का मी व्हिडिओ करता. असं असताना मग दाखवलं नसतं मी. काम कर ना, त्याला मदत कर ना. काम करीत नाही युट्यूबर बरोबर ना काम नाही करी मला मदत नाही करायची. आता झाडू देणं साफ करा बघू. करा करा साफ करा. आता तुम्ही आता माझ्या नावाने बोंबाटा मारशाल तुम्ही. मी दाखवला तरी पण माझ्या नावाच्या नाही दाखवलं तेव्हा पण. आता नानाच्या घरात गेलो ना कारण तिथं पाणी जास्त होता. मंदिरामध्ये पण बघा किती दाखवतो तुम्हाला. अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाचे ढीग लागल्यात बेकार एकदम. कारण की किती हाल होती लोकांचे काय सांगता येत ना. कारण की अजूनही पाऊस पडतोय आणि आता सगळीकडे डॅम पण सोडायला सुरुवात झाली. आपल्याकडे तर समजा नाही आहे. हो बघू शकता मंदिरामध्ये बघा कचरा किती आहे. मंदिराच्या म्हणजे बाहेरच एवढा कचरा. आता मंदिरामध्ये दाखवतो तुम्हाला. बघा मंदिरामध्ये बघा किती चिखल चिखल आहे. अजून कोण साफ करायला आला नाही. बघू थोड्या वेळानं नाही आला कोण तर आपण करूया सुरुवात. अजून काही स्कूटी कोणाची आहे काय काढली नाही. डेंजर एकदम उलटीच करून ठेवली तिला. तर काहीच बघू शकता आमचे गावचे ब्लॉगर नवनाथ पाटील हे सुद्धा रिक्षा घेऊन निघालेत. आता धंदा करायला निघालेत. कुठं झाले माहीत ना. दाखवतो तुम्हाला. ए चालला कुठं वावशीला हा मग जाईल ना गाडी काढ. आता त्याने टकले ना. खूप पाणी भरलं. इथं रोडचं काम चालू आहे त्याच्यामध्ये खोदलंय ना त्याच्यामुळे पाणी आहे. आता कमी झाला पाणी खूप कमी झाला. जा निघल रा टाक टाक निघल. ओ भाई उतर उतर खाली उतर. जा निघल जा चढव. अरे पुढचा टायरच चढला ना. स्पीड मध्ये ये जरा. ते बाजूला चढव. पुढून चढव ना असं. दादा लवकर टाक लवकर एक तर लवकर टाक. अरे असती असती. शाळेतली पोरं सुटलेत. आदर्श आय थिंक लवकर आला नाही. दुपारची पोरं आहेत. आदर्श सकाळचा होता. गाडी एवढी पुरते. आता विपुलची गाडीच होत आली बघ. गाडी तरी नंबर प्लेट पर्यंत पुरतं एवढा पाणी आहे अजून. खोल काच. टाक आता व्यवस्थित. डेंजर बेकार एकदम. पूर्ण रिक्षा निघली बाहेर. गिरोगे तो बोलना नहीं. चालायला पण नाही होत एवढं. म्हणजे रस्ता खोदले नाही तर रस्ता बनवायचा. अरे तिथून टाक ना बाहेरच्या जा बाहेरच्या. हे बाहेरून जा ना तर टाक इथून. बंद पडली. पार्सल तुझं बंद आज. हो मग बघू शकता हा वरती जो सफेद आहेत ना हे वाले पिल्लं बघा किती मोठे झाले. आता खूप दिवस दाखवली ना म्हणून. एक दोन्ही पिल्ले मोठे झाले. आता हिचा अंडा घातलेला आहे. बघूया आता ती गणपतीपर्यंत एकच अंडा घातले तर पिल्ला काढते की नाही. पोचलो मस्त घातली. अजूनही लोक पूर्ण साफ करतात कारण चिखल जाम भरून झाले. आणि आता लोक आता बाहेर निघल्यात म्हणजे त्यांना कोणाला काय पाहिजे नाक्यावर वगैरे गेले तरी पण हवामान खात्याने 2 ते 3 दिवसाचा अलर्ट दिलेला आहे.
जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा मोस्टली. मी समजा इथंच फिरून आलो, मी जास्त कुठं बाहेर काय गेलो ना. आणि सर्वांनी काळजी घ्या, सेफ राहा, कारण की डॅमचे दरवाजे पुन्हा ओपन केलेत. न्यूजला मी बघितलं, पण आता कोणाकोणाच्या एरियामध्ये कुठं कुठं केल्यात माहीत नाही. तर काळजी घ्या सगळे. चला पुन्हा घरात जाऊ, नंतर आरामात जाऊ आपण मंदिराच्या इथे टाकून त्यावर गेल्यावर. तर गाईज मगाशी काही मंदिरामध्ये जायला भेटला नाही, पाऊसच खूप होता. आत्ता काही पाऊस थांबलाय. आता वाजल्यात रात्रीचे 12. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.